गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण बनवूया रव्याचे छान असे मोदक. रव्याचे जे आज मी मोदक बनवणार आहे त्याची चव बिलकुल शिऱ्यासारखी लागत नाही किंवा रव्याच्या लाडवासारखी सुद्धा लागत नाही. खूप अशी वेगळी चव बनते, म्हणून तुम्ही एकदा यावर्षी गणपतीसाठी रव्याचे हे मोदक नक्की करा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. चला बनवूया रव्याचे मोदक. त्याच्यासाठी बघा इथे घेतली आहे कढई आणि ती कढई गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच एवढं तूप घालायचं आहे आणि तूप छान असं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी एवढा रवा घालायचा आहे. तर मी इथे बघा बारीक असा रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर मी इथे 1.5 वाटी रवा टाकून घेत आहे आणि रवा घातल्यावर आता आपल्याला या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर रवा भाजताना एकदम आपल्याला गॅसचा पॉवर मोठाही करायचा नाही आणि एकदम लहानही करायचा नाही. तर मध्यम गॅसवर आपल्याला हा रवा छान असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. रवा भाजताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पांढरा शुभ्र रवा भाजायचा नाही, तर याचा कलर पूर्णतः चेंज होऊ द्यायचा आहे. म्हणजे जेव्हा याचा छान असा सोनेरी कलर येईल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत मात्र आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. गणपती विशेष मी आपल्या चॅनलवरती छान छान असे मोदकाची रेसिपी घेऊन येत आहे. जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर नक्की जाऊन पहा. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. आता इथे बघू शकता आपला रवा जो आहे तो बराचसा असा भाजत आलेला आहे, पण तरीही आपल्याला आणखी थोडा वेळ हा रवा छान असा भाजू द्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे तो छान असा भाजून झालेला आहे. आता रवा छान असा भाजून झाला की आपल्याला काय करायचं की ज्या वाटीने आपण 1.5 वाटी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी एवढी इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. तर मी ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे 1 वाटी गूळ मोजून घेतलेला आहे. आणि आता हा जो गूळ आहे तो या रव्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर गरमच रव्यामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आपल्याला गॅस बिलकुलच चालू ठेवायचा नाही. आता गूळ घातल्यानंतर आपल्याला हा जो गूळ आहे तो छान असा पूर्णतः रव्यामध्ये अशा प्रकारे बघा मिक्स करायचा आहे. रव्यामध्ये गूळ मिक्स झाला की थोडंसं घ्यायचं दूध आणि ते दूधसुद्धा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे सोडून घ्यायचं. दूध सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वेळा हा जो रवा आहे तो छान असा एक वेळा मिक्स करायचा आहे. आणि दूध व गूळ छान असा रव्यामध्ये मिक्स झाला की याच्यावर ठेवायचं आहे झाकण. झाकण ठेवून आपल्याला पूर्णतः 10 मिनिटे हा रवा असा सोडून द्यायचा आहे. 10 मिनिटानंतर काय होईल की आपण जो गूळ याच्यामध्ये मिक्स केलेला आहे तो गूळ छान असा मेल्ट होईल व आपल्या रव्यामध्ये छान असा मुरल्या जाईल. तर इथे 10 मिनिटं पूर्ण झालेली आहे. मी एकदा हा रवा छान असा चेक करते. तर इथे मला गूळ थोडा असा जाडसरच वाटत आहे, म्हणजे पूर्णतः याच्यामध्ये गूळ मेल्ट झालेला नाही. म्हणून मी एक वेळा आणखी अशा प्रकारे याला मिक्स करणार आहे. आणखी झाकण ठेवून आणखी 10 ते 15 मिनिटे हा रवा असा सोडणार आहे. इथे 15 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि आपला जो गूळ आहे तो या रव्यामध्ये छान असा मेल्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता सर्वात आधी जेव्हा मी तुम्हाला हे सारण दाखवलं तेव्हा ते सारण असं मोकळं वाटत होतं. आता मात्र या सारणाला छान असं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो गूळ आहे तो याच्यामध्ये छान असा मुरलेला आहे आणि आपल्याला अशाच प्रकारचं हे सारण आपल्या मोदकासाठी हवं आहे. आता इथे बघू शकता सारण छान असं तयार आहे. आता याच्यावर थोडंसं वेलची पूड व थोडं जायफळ पूड मी घालून घेणार आहे. जायफळ पूड व वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे सारण आहे ते छान असं मिक्स झाल्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचा आहे एक मोदकाचा साचा. मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये हे जे सारण आहे ते घालून आपल्याला छान असे याचे मोदक बनवायचे आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनवून तयार होतात. तुम्ही याच्या आधी कधी अशा प्रकारे रव्याचे मोदक घरी बनवले का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि चला आता बनवूया छान असे मोदक. तर इथे बघू शकता या प्रकारचा साचा मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सारण मी भरून घेणार आहे. हे जे मोदक आज आपण बनवत आहोत हे मोदक चवीला एवढे चविष्ट बनतात की बिलकुलच शिरा वाटत नाही किंवा आपण जे लाडवासाठी सारण बनवतो ते सुद्धा वाटत नाही. खूप वेगळे असे हे मोदक बनून तयार होतात. म्हणून या पद्धतीचे रव्याचे मोदक तुम्ही तुमच्याकडे नक्की बनवा. आणि इथे बघू शकता आपला जो पहिला मोदक आहे तो छान असा तयार झालेला आहे. तुम्ही कलर बघू शकता आणि त्याचा आकारसुद्धा बनवू शकता. खूपच चवीला चविष्ट असे मोदक बनतात. अशाच प्रकारे मी जे पूर्ण मोदक आहे ते इथे बनवून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले जे मोदक आहे ते पूर्णतः बनून तयार झालेले आहे. यावर्षी गणपती बाप्पासाठी रव्याचे असे मोदक तुम्ही तुमच्याकडे नक्की बनवा. इथे तुम्ही आपले मोदक पाहू शकता. खूपच चवीला चविष्ट आणि
मस्त असे मोदक तयार आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.